जोग महाराजांच्या संस्थेतले 4 वर्ष त्यांची पूर्ण झालेले, त्याच्यामुळे नाटाचे सगळे अभंग पाठ आहेत. असे कीर्तनात नाटाचे प्रमाण आले पाहिजे. कीर्तन या साधनेला नाट लावणारे नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात, येती तुझी या भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड. भजनाच्या आड येतात आणि प्रपंच करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण करतात. कनिष्ठ रुची, अत्यंत निकृष्ट दर्जाचे विषय समोर ठेवतात आणि देखत नाड कळत असे. भक्त प्रल्हाद जर स्वतः आत्मकृपा, नारद मुनींची कृपा त्यांच्यावर नसती तर तेही फसले असते इतर भावांसारखे. नाही फसले ते. कोण दाखवत होतं प्रपंच? घरातलीच माणसं दाखवत होती, लक्षात ठेवा. गावातलीच लोक तुकोबारायनं म्हणत होती, वेडा तुक्या अविचारी म्हणत होती, करी बडबड फार. घरातूनच प्रतिबंध पहिला साधकाला निर्माण होतो. म्हणून कामापुरती संगत करायची साधकाने, नातेवाईकांची. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, काही लोकांची संगत कायम करावी. कुणाची? सत्संगम सततम, प्रयत्नेन सत्संगम सततम करू. कधी करा? प्रयत्नपूर्वक सत्संग सतत करा. कधी करा? कधी कधी करा? सतत. सगळ्यांच्या एक ओवी पाटे, वर्षत सकळ. पुढे सकळ मंगळाचा वर्षाव करणारी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. तया भूता भेटो. पण कधी भेटो? अनवरत. अनवरत शब्दाचा अर्थ काय होतो? सतत, नित्याने. सतत सत्संग असला पाहिजे. तुम्ही कुणीही असले तरी सत्संगतीच राहिले पाहिजे. विठ्ठल मानवी जिंदगीचं वाटोळ करणारे तीन गोष्टी येतात असं आमच्या सगळ्या तरुणांकडे. लक्षात ठेवा, इथं तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. लक्षपूर्वक ऐका. पहिली महत्वाची गोष्ट यव्वनम, दुसरी गोष्ट धनसंपत्ती, आणि तिसरी गोष्ट प्रभुत्व. तारुण्य वाटोळ करतं माणसाचं. तारुण्याच्या मध्ये न माने सदा मुसमुशी धुळी जायची. आई बापाला विचारत नाही, गावातल्या वडीलधाऱ्या लोकांना विचारत नाही. गाड्या रेस करत चालवायच्या, याला कट मार त्याला कट मार. अक्कल थोडी सुद्धा नसते. आकलीची याची गाठच नसते जवळजवळ. फक्त तारुण्य असतं तरी वाटोळ होतं. फक्त तारुण्य माणसाचं वाटोळ करू शकतं. 2 धनसंपत्ती. तारुण्यामध्ये जर पैसा आला तर तो पैसा सुद्धा माणसाचं पतन करतो, लक्षात ठेवा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सत्ता. सत्ता सुद्धा माणसाचं पतन करते. बघा तुम्ही, बरीच माणसं आता नवीन मंडळ तयार झालेत, ग्रामपंचायत जवळ आले, गावागावात फिरायला लागले. ते आता तरुण पोर आहेत. ते म्हणतात, आम्हाला मत द्या, आम्हाला सरपंच करा, आमचा पॅनल निवडून आला, आमचं अमकं करा तमकं करा. ठीक आहे, काही हरकत नाही, आणायला पाहिजे. तारुण्य. एक लक्षात घ्या, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांचं भाऊ एक वाक्य आहे. ते काय म्हटले माहिती आहे? ते म्हटले, निसर्गातला वसंत म्हणजे निसर्गाचं तारुण्य आहे. निसर्गातला वसंत म्हणजे निसर्गाचं तारुण्य आहे, आणि मानवी जीवनातलं तारुण्य म्हणजे मानवी जीवनातला वसंत आहे. तारुण्य वाईट नाहीये, तारुण्य खूप चांगलं आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. पण तुम्हाला यव्वन असेल, तारुण्य असेल, धनसंपत्ती असेल, प्रभुत्व असेल, तर चौथी गोष्ट याच्यासोबत असली पाहिजे, तो म्हणजे विवेक. विवेक म्हणजे पृथक्करण. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तारुण्य होतं आणि विवेकही होता. म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेमध्ये त्यांनी आई पाहिली, लक्षात ठेवा. तारुण्य नव्हतं त्यांच्याजवळ. जगद्गुरु तुकोबारायांजवळ तारुण्यही होतं आणि विवेकही होता. म्हणून जाई हो तू माते न करी सायस, आम्ही विष्णुदास तैसे न हो. अनेक लोकांकडे संपत्तीही असते आणि त्याच्या जोडीला तारुण्यही असतं. नाथबाबा श्रीमंत होते, पण विवेक होता. आणि बऱ्याच वेळेला सत्ता असते आणि विवेकही असतो. तरुण माणसाकडे सत्ता असणं वाईट नाहीये, पण सत्तेच्या सोबत सुद्धा सत्तेला मित्र विवेक असला पाहिजे, संपत्तीला मित्र विवेक असला पाहिजे, आणि तारुण्याचा मित्र विवेक असला पाहिजे. आणि विवेक हा काय मंगळवारच्या रविवाराच्या बाजारात भेटत नाही.
मग विवेक अपेक्षित असेल तर कुठे मिळतो? तुम्हाला चंद्रिका पाहिजे असेल तर जिथं चंद्र आहे तिथंच चंद्रिका आहे. चंद्रू तेथे चंद्रिका. तुम्हाला अंबिकेचं दर्शन घ्यायचं असेल तर शंभू तेथे अंबिका. आणि तुम्हाला विवेक पाहिजे असेल तर संत तेथे विवेका. म्हणून विवेक हा सखा आहे, मित्र आहे, आणि तो प्रत्येक अवस्थेत आपल्यासोबत असला तर तारुण्यही आपलं बिघडवू शकत नाही, सत्ता संपत्ती काहीच आपलं बिघडवू शकत नाही. फक्त जोडीदार कोण असला पाहिजे? विवेक. आणि तो विवेक कुठे मिळतो? कोणाकडे मिळतो? संतांच्याकडे मिळतो. म्हणून निळोबाराय म्हणतात, आमचंही असं विवेकपूर्ण जीवन होऊन आमच्याकडे ज्या मूलभूत काही गोष्टी आहेतच, परंतु त्या वृद्धिंगत व्हाव्या असं आम्हाला वाटतं. म्हणून त्यांचा समागम आमच्या जीवनात त्यांचे प्रेम विठ्ठली, त्यांचे प्रेम विठ्ठली. असत त्यांच्या ऐकता गोष्टी, सद त्यांच्या ऐकता गोष्टी. त्यांचे प्रेम विठ्ठले, त्यांचे प्रेम विठ्ठले, सद त्याच्या ऐकता गोष्टी, सद त्याच्या ऐकता गोष्टी. इकडे लक्ष द्या. काही लोकांची संगत कायम घडली पाहिजे. कुणाची? घडो त्याचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली. त्याचा शब्दाने ज्याचा समागम अपेक्षित आहे त्याचा अंतर्लक्ष निर्देश केलेला आहे. घडो त्याचा म्हणजे कुणाचा? ज्याचे प्रेम विठ्ठली, ज्याचं विठ्ठलावर प्रेम आहे. आशांचा. आपलं पण विठ्ठलावर प्रेम आहे ना. इथं बसलेल्यापैकी विठ्ठलावर प्रेम नाही असा एकही मनुष्य नसेल, आणि असेल तर त्यांना वरती बोट करा, आपण त्याचा सत्कार करू आणि त्याला म्हणू, भाऊ करत जा इथून पुढे विठ्ठलावर प्रेम. ठीक आहे ना? आहे असा एक तरी मनुष्य नाही. आणि मग सगळ्यांचाच समागम अपेक्षित आहे का तुम्हाला? नाही, तसं नाही. अवघी देवावरी माया. नुसतं प्रेम नाही, अवघ प्रेम. याच्यामध्ये अवघ हा शब्द तुम्ही घालून घ्या. घडो त्यांचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली. महाराज, आपलंही विठ्ठलावर प्रेम आहे, पण आपलं विषयावरही प्रेम आहे. नाही, आम्हाला विषयही आवडतात आणि विठ्ठलही आवडतो, पण दोन दोन कसं चालेल मला सांगा बरं? नाही चालत. एक चिमणी होती, तिनं एक दाना चोचीमध्ये घेतला, तांदळाचा दाना, आणि ती निघाली. जाता जाता तिला एक डाळ सापडली. ती म्हटली, आता 2 पिले आहेत घरी, मग आता एक तांदळाचा दाना घेऊन एक डाळीचा घेऊ, म्हणजे हे दोनही दाणे आपल्याला छानपैकी आपल्या दोनही पिलांना देता येईल, म्हणून ती निघाली. पण ती चोचीत होता तांदूळ, डाळीचा दाना उचलायला गेली, तांदूळ खाली पडला. आणि पुन्हा तांदूळ उचलायला गेली, चोचीतली काय खाली पडली? डाळ. मग कबीर महाराजांनी पाहिलं, अगं किती प्रयत्न करतेस चिवताई तू. तिच्या पाठीवरून हात फिरवण्यानं सांगितलं, अरे चिवताई, दोन्ही एका चोचीत शक्य नाहीये. एका चोचीत दोन्ही शक्य नाही. चिडिया चावल ले चली, बीच में मिली दाल. चिडिया 2-2 न बने, एक ले और एक डाल. दोन्ही नाही जमणार, काहीतरी एक स्वीकारावं लागेल आणि एक टाकावं लागेल. आम्ही म्हणतो आम्हाला विषयी हवेत आणि विठ्ठलही हवा. काम क्रोध लोभ घेवंडिया संगे, काम क्रोध लोभ
क्रमितापै पंथ. तुकोबाराय म्हणतात, प्रवासाला निघालन, लाखो रुपयांचा ऐवज तुमच्या सोबत आहे आणि संगतीला चोरटे घेऊन निघालात तुम्ही. सराईत चोर, गुन्हेगार. होईल चांगला प्रवास तुमचा? सुखरूप तुम्ही पोहोचाल? नाही पोहोचू शकत. चोराची या संगे क्रमितापै पंथ. चोराच्या सोबत जसा तुम्ही प्रवास करू शकत नाही, तसं परमार्थाचा प्रवास करायला निघाल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार घेऊन जर निघाले, हे पण पाहिजे ते पण पाहिजे, धोबी का कुत्ता न घर का न घाट का, अशी परिस्थिती होते. विठ्ठल विठ्ठल. एक तर आपण डायरेक्ट सात्विक व्हावं, नाहीतर डायरेक्ट एकदम गेलेली केस. दोघांचं पण उद्धार आहे, खरं सांगतो तुम्हाला. गेले, खरं सांगतो मी तुम्हाला. एक तर भक्त प्रल्हाद व्हावं, नाहीतर हिरण्यकश्यप व्हावं. दोघांचा उद्धार आहे की नाही? एक तर उद्धव व्हावं, नाही तर शिशुपाल व्हावं. दोघांचाही उद्धार आहे की नाही? नाथ बाबा म्हणतात, सात्विक तरले माझिया भजने. सात्विक लोक माझं भजन करून तरले आणि तामसी तरले मद विरोध ध्याने. तामसी लोक माझा विरोध करून तरले, पण हे मधले यांना सगळ्या ठिकाणी मीच लागतो. म्हणजे गावात कीर्तनकार आले तर त्यांना गुळाचा खडा ठेवायला पण तोच पुढे असतो. आणि गावात तमाशा आला तर त्या बाईला खडा मारायला पण तोच. दोन्ही पण भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे बजावतो. आळंदीला जाऊन कीर्तनकारांच्या तारखा घेतो आणि येता येताच नारायणगावला एका तिकिटात 2-2 कामं करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्धाराची शक्यता नाही, नाहीच मुळी. 2-2 गोष्टी एका सोबत नाही. तुकोबाराय म्हणतात, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय तो आघात शरीरास. दोन्ही नाही, एकतर विठ्ठल नाही तर विषय. आणि निळोबारायांना अपेक्षा आहे विषयांवर नाही, फक्त विठ्ठलावर ज्याचं प्रेम आहे, घडो त्याचा समागम. प्रेम म्हणजे काय महाराज? आज तरुणाईमध्ये प्रेम प्रकरणं फार वाढलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले. एक तर त्या प्रेम प्रकरणांमुळे जर नाही सक्सेस झालं तर ते 2 जण आत्महत्या करतात, प्रियकर आणि प्रियसी. त्यांनी जर पळून जाऊन सक्सेस केलं तर मुलीचा बाप आत्महत्या करतो, नाहीतर मुलाचा बाप आत्महत्या करतो. आणि आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत करून टाकलेली महाराज. तुम्हाला खरं सांगतो, प्रेम करणं ही वाईट गोष्ट नाहीये, चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही त्याच्यामध्ये. पण प्रेम करत असताना योग्यता पाहिली पाहिजे. ही फार्मसी आणि त्याच्याकडे फार म्हशी. कायम तबेल्यातच तो घुरट वास येतो त्याच्या अंगाचा, आणि ही मेडिकल मधून गोळ्या देते त्याला. विठ्ठल विठ्ठल. अरे येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. एक सांगू का, जात पाहिली पाहिजे माणसानं मुलं मुलीचं लग्न करताना. इतर ठिकाणी नका पाहू तुम्ही जात, अध्यात्मात तर पाहूच नका. खरं सांगतो तुम्हाला, हा कोणत्या जातीचा आहे. काही काही गावातल्या सप्ताहाच्या पत्रिकात वाचल्या ना भाबड सर, आडनावांवरून लक्षात येतं हे गाव कोणत्या जातीचं असलं. एक जण म्हटलं कोणत्या, म्हटलं येड्या जातीचं आहे हे. यांना एक लक्षात ठेवा, गळ्यात माळ घातली की आपली एकच जात, वारकरी. मग तो आपले पाहुणे भरान, गायक वादक आपलेच पाहुणे राहू द्या, साऊंडवालाच आपलाच राहू. अरे हा येडे चाळे बंद केले पाहिजे आता. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभपाक. कुंभपाक नावाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. वैष्णवाची याती, जात पाहणारा आणि जातीवरून वैष्णवांची तुलना करणारा. एक लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतो ऐका. मला हे सांगायचं आहे की याती, कुळ ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलामुलींचे लग्न जमवताना केल्या पाहिजे. वर्णसंकर झाला तर, कुठल्याही गोष्टीचा संकर झाला तर नाशच आहे मोहनराव त्यातून. पहिली 10 एकर बाजरी पेरली तर 10च पोते होत होते, पण तिच्यामध्ये कस होता.
आता संकरित झाली, एका एकरात दाब होते, डायबिटीजचं प्रमाण वाढलं. विनाश आहे संकरामुळे. पहिली गावरान गाय होती, डुकराशी संकर केला, पुढून मशीनच येते, किती चारा कधी पण घाला, खातच राहते ती. बरोबर आहे की नाही? जर्सी गाय आहे ना घरी, किती, आणि मुरघास खाते पुन्हा. विठ्ठल विठ्ठल. महाराज जर्शींना सात्विक चारा चालत नाही, अल्कोहोलिक लागतं त्यांना प्रत्येक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसे जर्शी मूड मध्येच येत नाहीत ते अल्कोहोल घेतल्याशिवाय. म्हणजे गाईचं सांगतो मी, गाईचं. जर्सी बैलांचा किंवा गायींचा विषय चालू आहे हा. विठ्ठल विठ्ठल. पर्याय नाही महाराज, काय करणार आहे त्याला. आणि डॉक्टर सांगतात दूध खाणं बंद करून टाका, नाहीतर कॅन्सर होईल. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय की नाही मला सांगा. संकरातून रावण एवढा विद्वान होता, तुम्ही लक्षपूर्वक ऐका बरं का, तुमचं लक्ष आहे ना इकडं. विठाला 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 विठाला. ऐका, एक लक्ष द्या महाराज. रावण किती विद्वान होता. रावणाचं एक स्तोत्र आहे शंकरा संबंधी. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांभुजंग डमट 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 डमन्निनाद वड्डमर्वया चकार चंड तांडवम पुनः शिव शिवम. काय बोलला रावण, काय विद्वान होता रावण. पण तरीही तो वाईट वागत होता. एका बाजूला बुद्धीनं श्रीमंत होता, परंतु दुसऱ्या बाजूला कॅरेक्टरलेस होता. त्याचं कारण आहे, त्याचा बाप विद्वान होता म्हणून तो विद्वान आहे, पण आई चांगली नव्हती, राक्षसी होती. ब्राह्मण आणि राक्षसी क्रॉस झालं, त्याच्यातून रावण जन्माला येतात. विठाला विठाला ठाला विठाला विठाला ठाला विठाला. म्हणून संकरव नरका यैव कुलज्ञाना कुलस्य च पतंती पितरो हिष्या लुप्त पिंडोदक क्रिया. हा वर्ण संकरातून नाश होतो, लक्षात ठेवा. म्हणून मी महत्वाची गोष्ट सांगत होतो की प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही, परंतु हे सगळं करत असताना तरुण आणि तरुणींनी या सगळा क्रायटेरिया ठरवून घेतला पाहिजे. उरळी मेंढीन लागली लांडग्याच्या मागे, तिचंही वाटोळं आणि आईबापाचं वाटोळं. लक्षात ठेवा, मुलींनी तोंडाला एवढंच पांढरं फासा, जेणेकरून आपल्या बापाच्या तोंडाला काळं फासलं जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महाराज वागते माणसे घराच्या बाहेर पाऊल काढता येत नाही या अशा चुकीच्या वर्तनामुळे. महाराज बापाचं महत्व वाढवता आलं तर वाढवा, कमी करू नका. वाढवी महत्व वडिलांचे, महत्व कमी करू नका आई बापाचं. याकरता प्रेम आपण जे करतो ना, ते सगळं आकर्षण आणि वासना आहे. प्रेम करायचंच असेल तर 6 लक्षणं मी तुम्हाला सांगतो प्रेमाची. त्यात जे बसतं तेच खरं प्रेम असतं. हे 6 लक्षणं कोणकोणती आहेत? गुणरहितम, दुसरं कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम आणि अनुभवरूपम. ही 6 लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे प्रेमाचं गुणरहितम. गुणाच्या पलीकडे जाऊन जे प्रेम केलं जातं ते खरं प्रेम असतं. अख्खं गाव तुकाराम महाराज आणि रोहिदास महाराज, किरण महाराज यांच्यावर प्रेम करतंय, परंतु हे प्रेम गुणाच्या पलीकडे की फक्त गुणावर आहे? खरं सांगून टाकलं यांनी. ही योग्यता आहे आपली. आपली म्हणजे सगळ्यांची आपली. तुम्ही कितीही मोठे असा, गायकाचा कंठ, पखवाजाचे बोट आणि कीर्तनाचे ओठ जोपर्यंत चालतात तोपर्यंत समाज प्रेम करतो, लक्षात ठेवा. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा होते, कीर्तन ऐकायला 2-2 तास लोक अगोदर येऊन बसायचे. आणि ज्यावेळी त्यांची वाचा गेली त्यावेळी तोंडावर बसलेल्या माशा हाकलायला सुद्धा कोणी जवळ जात नव्हतं. विठाला 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 विठाला. म्हणून याला प्रेम म्हणत नाही, गुणाच्या पलीकडे जाऊन प्रेम करता आलं पाहिजे. गुणरहितम. भगवंताने भक्तांवर आणि भक्तांनी भगवंतावर प्रेम केलं ते गुणरहित, म्हणजे त्रिगुणातीत जो परमात्मा आहे त्याच्यावर प्रेम केलं. सत्वगुण, रजगुण, तमगुण यांच्या पलीकडे परमात्मा, याला म्हणतात गुणरहित आध्यात्मिक दृष्टीने.
कामनारहितम, कुठलीही कामना प्रेमामध्ये नसते, दुसरं लक्षण आहे. आणि कामना ठेवून प्रेम केलं जात असेल तर ते खरं प्रेम नाही. स्वार्थानं बरबटलेली दुनिया आहे. महाराज, अनोळखी लोक एकमेकाला भेटतात ना, त्यावेळी दोघांच्याही मनात विचार चालू असतो, याचा वापर कुठं करून घेता येईल. आणि जर वापर करून घेता येत असेल तरच एकमेकाचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह होतात, अन्यथा नाही. कुठं कामना. पण हनुमंतरायांनी प्रभू रामावर जे प्रेम केलं ते कामनारहितम, कुठल्याही कामनेची अपेक्षा, कुठलीही इच्छा हनुमंतरायांना नव्हती. असं म्हटलंय का, मी जातो सीता शोध करायला, पण आपलं ठरून घ्या पहिलं किती. कारण प्रवास लांबचा आहे, थेट भारत ते श्रीलंका आहे. आम्ही जिल्ह्यात तालुक्यातच फिरतो. विठ्ठल 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 लांबून यायचंय म्हटले हनुमंतराय, म्हटले असं लांबून यायचंय आम्हाला, लांबून यायचंय. त्यांनी लांबवली, पण शेपटी लांबवली, लक्षात ठेवा. आमचं वेगळंच लांबलेलं असतं सगळं. लांबून यायचंय म्हटले हनुमंतराय. बाबड सर म्हटले असं कधी, लांबून यायचंय. आणि लांबून कशाला यायचंय तुम्ही इकडं, तुम्ही तुमच्या परिसरात करा, काय करायचं ते. विठ्ठल लांबून तुम्हाला कशाला यायचे इथे. बरं, इथले किती लांब जातात याचा इथल्यांनी विचार करायला हवा. नाही कळालं, जेवण पोटभर करा. विठ्ठल विठ्ठल म्हटले कधी हनुमंतराय. नाही महाराज, सीता शुद्धी केली. एक दिवस सगळ्यांना काय 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 सगळं दिलं. हनुमंतरायाला काहीच देऊ शकले नाही प्रभुराम. काय द्यावे त्यासी व्हावे, इतकं प्रेम केलं प्रभुराम. आणि एक दिवस प्रभुरामाचे पाय चिपत बसले होते हनुमंतराय, दराडे महाराज. आणि मग हनुमंतरायांनी देवाचा चेहरा पाहिला, उतरलेला होता. हनुमंतराय देवाला म्हणाले, देवा का चेहरा पाडला. हनुमंत, मला एका गोष्टीचं टेन्शन आहे म्हणे. काय. अरे तुझ्यामुळे बिभीषणाला लंकेचं पद मिळालं. हनुमंता, तुझ्यामुळे सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं. आणि हनुमंता, तुझ्यामुळेच या रामाला अयोध्येचं पद मिळालं. पण तुला एकही पद मिळालं नाही, याचं वाईट वाटतंय रे. त्यावेळी हनुमंतरायांनी स्वतःचा हात देवाच्या मुखावर ठेवला आणि सांगितलं, देवा असं बोलू नका. तुम्हा तिघांपेक्षा भाग्यवान मी आहे. तुम्ही काय म्हणाले, सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं. किती पद मिळाले म्हणे, एक. बिभीषणाला किती पद मिळाली म्हणे, एक. आणि तुम्हाला सुद्धा किती पद मिळाली प्रभुराम. प्रभुराम म्हणाले, एक. अहो, तुम्हा तिघांना एक एकच पद मिळालं, पण तुमची 2-2 पद मला सेवा करण्याकरता मिळाली. यापेक्षा माझं भाग्य कोणतं भाग्य. याला म्हणतात कामनारहितम, जयाचे ठाई पांडवा, अपेक्षेना ही रिघावा सुख. दंताळेश्वराला पाणी घालायला जातात, 1 लोटा जल. पुढे काय, हर समस्या का हाल. हर समस्या का हाल. म्हणजे त्याच्यात स्वार्थच आहे ना. आमच्या समस्यांचं हल केलं पाहिजे, त्या बदल्यात तुला 1 लोटा जल. कुठं प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला ज्याचे प्रेम विठ्ठली असं म्हणत नाही. अहैतुक्य अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. भागवत सांगतं कसं प्रेम केलं पाहिजे. महाराज, सायंकाळी गाय दिवसभर चरून येताना ज्यावेळी वासराला दिसते ना, त्यावेळी दुरूनच गायीला पाहिल्यानंतर ते वासरू हंबरडा ज्या स्वाभाविकतेनं फोडतं ना, त्या स्वाभाविकतेनं देवाची भक्ती केली, त्याच्यावर प्रेम केलं, तर आणि तरच तो आमच्यावर कृपा करेन. सूर्य उगवल्यानंतर सूर्य विकसनी कमळाला सांगावं लागत नाही की तू उमल म्हणून. हे जसं स्वाभाविक आहे. आकाशात ढग आल्यानंतर मोराला सांगावं लागत नाही आता तुला नाचावं लागणार आहे. आकाशात ढग आले की याचे स्वाभाविक पंख पिसारा फुलतो आणि मोर नाचतो ना, याला म्हणतात कामना रहित. स्वाभाविक प्रेम, ज्याचे प्रेम विठ्ठली. प्रतिक्षण वर्धमानम, प्रेम सतत वाढत गेलं पाहिजे. आमचं कमी होतं. आमचं पती पत्नींमध्ये प्रेम असतंच ना, परंतु ते घटत जातं की वाढत जातं. तुमच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळत आहे, घटत गेलेलं आहे 100%. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते वाढलं असतं तर चेहरे पडले नसते आपले.
त्या प्रेमाचं रूपांतर इतकं खतरनाक होतं, धाकट्याकडे म्हातारीन थोरल्याकडे म्हातारा असतो. आणि दोघा भावांच्या भाऊबंदकीत हे दोघच नवरा बायको एकमेकाचे दुश्मन झालेले असतात. म्हणजे कावळा जर गेला ना यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि त्याच्या मधून, तर तो जळून जाईल, एवढं खतरनाक असतं त्यांचं प्रेम. कावळा जळल. किरण महाराज, काय परिस्थिती आहे. माझा एक मित्र MA ला असताना मला भेटलं, म्हणे बाबा आपलं लग्न झालं. म्हटलं चांगलं झालं, पुरुषार्थ आहे लग्न होणं सुद्धा. 40 जण आहेत एका एका गावामध्ये, प्रतीक्षेत आहेत ते. 40. आमच्या गावामध्ये एकाचं 52व्या वर्षी लग्न झालं. आमचं गाव कोणतंही विचारू नका, आहे का नाही. आमचे लय गाव आहे, जिथं भरला दरा तोच गाव खरा. विठाला विठाला बरं झालं. तर 52, बाकीचे म्हणे याचं झालं आपलं कधी. त्याला म्हटलं सिनियरिटीनुसार सुरू झालेले आता लागेल 10-5 वर्षात तुझा नंबर लागेल, काळजी करू नको. आता 52 पासून सुरुवात झाली म्हणजे तू आता 48चा येईल तुझ्यापर्यंत, पण याच्यानंतर तूच असेल. म्हणजे लग्न होणं पण चांगलेच आहे ना आता ह्या काळामध्ये. लग्न झालं. मला म्हटलं बाबा आपलं लग्न झालं. म्हटलं माझं होईल काय, एवढा पाहतो माझ्याकडे. होईल लग्न, ठीक आहे म्हणे. म्हटलं कशी तुझी बायको. माझी बायको म्हणजे चंद्रमुखी. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी भेटला. म्हटलं कशी रे तुझी चंद्रमुखी. तो म्हटलं महाराज चंद्रमुखी नाही सूर्यमुखी ती. तिसऱ्या वर्षी भेटला. म्हटलं कशी रे तुझी सूर्यमुखी. तो म्हटला महाराज सूर्यमुखी नाही, मग ज्वालामुखी. म्हटलं असं कसं झालं. म्हणे पहिल्या वर्षी मी काही बोललो तर ऐकून घ्यायची, चंद्राची शीतलता. दुसऱ्या वर्षी ती काही बोलली तर मला ऐकावं लागायचं. ती बोलत असताना तिच्या मुखातून सूर्याची प्रखरता जाणवली, म्हणून सूर्यमुखी. म्हटलं आता ज्वालामुखी कसं काय. म्हणे इतक्या दोघांना ढाळ पडला आता भांडायचा. मी लाटणं फेकून आणलं का ती मला पळपट फेकून आणते, नाकी गल्ली पाहायला येते. त्याच्यामुळं नुसता घरात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. मी काय करा. अरे हे घटत जात. पण प्रतिक्षण वर्धमानम का वर्षाकाळी सरिता, जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी निच नवी भजता श्रद्धा दिसे. प्रेम खरं असतं ते वाढत जातं, याला प्रेम म्हणतात. प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम इति प्रेम स्वरूपम. असं प्रेम कुणी केलं यथा व्रज गोपिकाणाम. विठाला विठाला विठाला. आपली वेळ संपली का. आपल्याला ते कीर्तन करावं वाटतं, घड्याळ थांबायलाच तयार नाही. आता घड्याळ अजून भावनिक झालंय. विठ्ठल विठ्ठल आता माझ्याकडे, तुम्ही इकडे माझ्याकडे लक्ष द्या. नाही थांबणार घड्याळ, ते पुढंच जात राहणार आहे. आता 9 वाजले, 10 झाल्याशिवाय घड्याळ थांबत नाही महाराज. तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे. हा, मी काय सांगत होतो. ज्याचे प्रेम यथा व्रज गोपिकाणाम, गोपिकांनी जे केलं. एकच उदाहरण सांगतो, कीर्तन संपवतो. उरलेली 3 चरण जर भाबड सरांनी संधी उपलब्ध होऊ दिली तर नंतर. हा इकडे लक्ष द्या. ज्यांचे प्रेम विठ्ठली. एक दिवस आहे ना, देवाच्या डोक्याला ताप आला. रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या देवा काय करू तुमचा ताप उतरण्याकरता. मिठाच्या पट्ट्या लावल्या, काय वैद्य हकीम सगळं केलं, पण भगवंताचा ताप काही उतरेना वैकुंठामध्ये. नारद मुनी गेले. नारद मुनी म्हटले फारच तुम्हाला नाराज दिसता, काय झालं. काय नाही म्हणे, थोडासा ताप आलाय मला. मग तो बरा करण्यासाठी प्रयत्न केले नाही, खूप प्रयत्न केले पण बरा होत नाही. मग काय केल्यावर तुमचा ताप बरा होईल. सांगितलं एक करावं लागेल. विचारलं काय. माझे जे अंतरंग भक्त आहेत त्या भक्तांनी स्वतःच्या पायाची धूळ जर दिली आणि ती माझ्या डोक्याला लावली तर माझा ताप बरा होईल म्हणे. ठीक आहे, हरकत नाही. आता नारद मुनी पण भक्तच आहे, त्यांनी लगेच धूळ काढून द्यायला पाहिजे होती ना, पण दिली का नाही. ते म्हटले मी जर धूळ दिली आणि ती देवाच्या डोक्याला लागली माझ्या पायाची धूळ तर मला नरकात जावं लागेल. संपूर्ण त्रैलोक्यात फिरले फिरले फिरले, कुठंच कोणीच भेटलं नाही त्यांना. आणि नंतर ते आले यमुनेच्या तटावर वृंदावनामध्ये. सगळ्या गोपिका भगवंताच्या विरहामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये मग्न होत्या. जय कृष्ण श्रीकृष्णाचा सतत घोष करत होत्या, नामस्मरण करत होत्या. आणि मग नारद मुनींनी विचारलं ऐका गोपिकांनो, मी या कारणाकरता इथं आलोय की तुम्ही जर तुमच्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळाला लावण्याकरता दिली तर भगवंताला ताप आलेला आहे तो उतरेल. गोपिकांनी मागचा पुढचा काही विचार न करता
इतकी मोठी धूळ चरण रज जमा केले, त्याची एक पुंजी बांधली आणि नारद मुनींकडे दिली. नारद मुनी, जा, देवाचा ताप उतारला पाहिजे. तत् सुखम सुखित्वम, आमचं आलंबन ज्याच्यामध्ये सुखी आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहे, जा. त्या नारद मुनींनी सांगितलं, निघाले. पण जाता जाता म्हणे, गोपिकांनो ऐका, ही तुमच्या पायाची धूळ आहे आणि देवाचं डोकं आहे. भगवंताचं डोकं, शिर हे सर्व इंद्रियांमध्ये प्रधान आहे आणि सगळ्यात खाली पाय असतात. तुमच्या पायाची धूळ जर भगवंताच्या कपाळाला लागली तर भगवंताचा ताप उतरेल, पण तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल सगळ्यांना. गोपिकांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? गोपिका म्हणाल्या, नारद मुनी, आम्हाला एक जन्म नाही, हजारो जन्म नरकात सडावं लागलं तरी चालेल, पण आमच्या पायाच्या धुळीनं देवाचा ताप बरा होत असेल तर लगेच पायाची धूळ देवाच्या कपाळाला लावायला घेऊन जा. याला म्हणतात तत्सुखम सुखित्वम. याला म्हणतात ज्याचे प्रेम विठ्ठली. प्रेमामध्ये स्वार्थ नसतो मायबाप. हा, आपलं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. अवघी देवावरी माया, हा, सा तस्मिन परम प्रेम रूपा इति भक्ती. आणि अशी भक्ती जे करतात घडो त्याचा समागम घडो. आणि त्याचा समागमामध्ये काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, त्याच्या ऐकता गोष्टी, त्याच्या ऐकता गोष्टी. परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, सहज त्याच्या ऐकता गोष्टी. आता लक्षपूर्वक ऐका. मी एकाच मिनिटात सगळा भाव सांगणार आहे. 8:58 झालेले आहेत. महाराज म्हणतात, सहज त्याच्या ऐकता गोष्टी. संतांच्या वाणीत ताकद असते महाराज. देवावर प्रेम करणाऱ्याची वाणी ही तपस्वी होत असते आणि त्याच्या मुखातून निघालेले सहज शब्द सुद्धा आपलं कल्याण करतात. आपण परमार्थिक नाही असं नाही, पण आपला परमार्थ दृढ नाहीये. परमार्थ दृढ नाही म्हणजे काय? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. कुठं दृढ भाव आहे महाराज? आम्ही पांडुरंगाच्या पेक्षा कोरोनाच्या काळात 4 रुपयाच्या कोंबडीच्या अंड्यावर विश्वास ठेवला, माळीपेक्षा. गळ्यातल्या माळा काढून टाकल्या लोकांनी. याला दृढ परमार्थ म्हणायचं? 4 रुपयाला मिळत होतं कोंबडीचं अंड. यानं डॉक्टरांना फोन करून सांगितलं, मला अंड खावं लागेल का आता? कोरोना सुरू झालाय, मला वाटतं खावंच लागेल, आहे का नाही? अरे एका बाजूला देव रक्षिष्यती ती विश्वासो, जोपर्यंत आमचं रक्षण करणारा प्रभू आहे असं आम्हाला वाटत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ दृढ नाहीये, लक्षात ठेवा. दृढ परमार्थ नाही. अरे समाजाकडून आपण अपेक्षा करतो त्यांनी मला मानलं पाहिजे. कशाला मानलं पाहिजे तुला? अरे रडोणिया मान कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड, राही रुची आणि कोड. प्रारब्धानं मिळालेला मान हा कष्ट करून पिकवून आणलेल्या धान्याकरता सारखा असतो आणि भिकारड्यासारखा मागून घेतलेला मान हा 4 घरातून भीक मागून आणल्यासारखा असतो, लक्षात ठेवा. रडोणिया मान. म्हणून एखाद्याकडून थोडं काहीतरी साधारण नामोल्लेख जरी राहिला तरी काही लोक म्हणतात, बघून घेईन तुला, बघून घेईन. एका जत्रानं देव मात्र होत नाही, पाहून घेईन मी तुला, पाहून घेईन. याला दृढ परमार्थाची लक्षण म्हणत नाही. आणि परमार्थ दृढ व्हायचा असेल तर सहज त्याच्या ऐकता गोष्टी. एक पहिला लाभ झाला. काय लाभ झाला त्यांच्या समागमाचा? परमार्थ दृढ झाला. दुसरा लाभ झाला अनुतापासी दुनिव चढे. तिसरा लाभ झाला वैराग्य वाढे चढोवडी. चौथा लाभ झाला निळा म्हणे वाढे भाव. आणि 5वा लाभ झाला की मी देह नसून देवच आहे असा अंतःकरणामध्ये संचार झाला. फक्त बोलणं वेगळं. तत्ववेत्ते म्हणत असतात अहम ब्रह्मास्मी. आपणही म्हणतो देह नव्हे मी हे सरे उरलावरी विठ्ठल. आपण म्हणतो मी वासुदेव तत्वता. अरे शरीर नासकय कुचकय आमकय तमकय धमकय फला नाही बिस्तम सारखं म्हणत असतो आपण. पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर
साधं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं असलं ना, देह तुझा नाहीये ना, मग कापू दे ना डॉक्टरांना बिगर भुलीचा. कापून देतो आपण, भूलच द्यावी लागते ना. याचा अर्थ कुठं संचार झालाय? कबीर महाराजांच्या पोटरीचा लोचका तोडला होता कुत्र्यानं, आणि कुणीतरी सांगितलं अहो तुमची पोटरीचा लोचका कुत्र्यानं तोडलाय, पोटरी लोंबायला लागली खाली, रक्त गळताय. कबीर महाराज हसत हसत म्हणाले कुत्ता जाणे और चमडी जाणे, त्याचा माझा काही संबंध नाही. याला म्हणतात संचरे स्वानुभव निजांगे. आणि असा अनुभव फक्त मुखानं बोलणं वेगळं आणि त्याचा संचार होणं ही गोष्ट वेगळं. एक महात्मा होता आणि त्याचं ऑपरेशन करायचं होतं. डॉक्टर त्याला भूल द्यायला लागली. मला भूल द्यायची नाही म्हणे. म्हणे का? तुम्हाला सहन होतील ह्या यातना वेदना? म्हणे कसल्या? तुमचं पोट कापायचं म्हणे. ठीक आहे कापा ना, तसंच कापा बिगर भुलीचं. सांगितलं नाही नाही असं नाही करता येणार, तुम्ही रडाल. ते म्हणे किती वेळ लागणार आहे तुम्हाला हे पोट कापायला आणि पुन्हा शिवायला? सांगितलं कमीत कमी 2 तासाचा वेळ लागणार आहे. ठीक आहे म्हणे, तोपर्यंत मी समाधी लावतो आणि मग भूल देऊ नका. समाधी हीच माझ्यासाठी भूल आहे. त्यानं डोळे लावले, ध्यान केलं आणि किती वेळ लागणार आहे हे विचारलं. म्हणे 2 तास. 2 तास तो समाधीतच होता. 2 तासात ऑपरेशन झालं. बरोबर 2 तासांनी बाहेर आला. सगळं व्यवस्थित होतं. बिगर भुलीचं ऑपरेशन दिलं. याला काहीच झालं नाही. याला म्हणतात संचरे स्व अनुभव. हा, मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? मी कुठून आलेलो आहे? मी आत्मा आहे, देह म्हणजे मी नाहीये. आणि असा संचार अंगामध्ये सत्संगतीत गेल्याशिवाय होणार नाही. आणि तो लाभ आमच्या जीवनामध्ये व्हावा याकरता हे सप्ते असतात, याकरता अनुष्ठानं असतात. नोत्पाद यद्यती रतिम श्रम एवही केवलम. सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी संध्याकाळी जर मीटिंगमध्ये भांडणं झाली तर तुम्ही खर्च केलेला वेळ आणि खर्च केलेला पैसा दोनही गोष्टी वाया गेल्या. खरं सांगतो मी. काला म्हणजे काय? 2 भिन्न पदार्थांचं एकत्रीकरण. तसं 2 भिन्न विचारांचं एकत्रीकरण झालं पाहिजे सप्ताहाच्या माध्यमातून. अरे द्वेष, असूया, तिरस्कार, मत्सर कुठपर्यंत? हे आपलं वाटोळं करतात अनिल शेठ. हे सगळे विकार लक्षात ठेवा. बदल घडवणं म्हणजे इव्हेंट म्हणजे सप्ते नाही. लोक जास्त आले, मोठा बाबा आला, मोठी साऊंड सिस्टीम आली सुनील रावची, महाराष्ट्रातली 1 नंबरची, 1 नंबरचे गायक आले, धिंगाणा झाला, शब्द पण वापरले जातात, भयंकर माहोल झाला रात्री. अरे माहोल म्हणजे हा तमाशा आहे का काय? कीर्तन आहे. याची सात्विकता राखली जाते आपल्याकडून? नाही राखली जात महाराज. खालून फरमाईश यायला लागल्या, पिंगळा म्हणा. फक्त लावण्याच म्हणायची राहिली तुम्ही आता, बाकी सगळं झालंय तुमचं. तमाशाच्या भूक या व्यासपीठावरून भागण्याकरता नाहीये. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काल्याचा प्रसाद घेऊन आम्ही 1 वर्षापर्यंत ज्याच्याशी बोललो नाही ना, त्याच्या घरी जा, त्याच्या मुखामध्ये काल्याचा प्रसाद भरवा. त्याला सांगा बाबा रे, आपला देह भिन्न आहे, आपली जात वेगळी आहे, आपला धर्म वेगळा आहे, आपला पंथ वेगळा आहे, परंतु आपला आत्मा एकच आहे. आता मी तुला प्रसाद भरवतो, तू मला प्रसाद भरव. इथून पुढे आपण भांडायचं नाही, गुण्या गोविंदानं राहायचं आणि भगव्या ध्वजाचं रक्षण करायचं. हा भाव अंतःकरणात ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी सप्त यशस्वी होईल. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून एक छोटीशी सूचना आहे.